कविश 11 एक प्रतिनिधी इकडे पाठवायचा आहे. कविश 11 मॅच सुरू होण्याच्या अगोदर एक प्रतिनिधी आपला कंपल्सरी गरजेचा आहे. स्काय रायडर आपला देखील एक प्रतिनिधी कंपल्सरी पाठवा इकडे. रमेश आणि राहुल चौधरी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कविश 11ने घोडबंदर धमाका ही स्पर्धा जिंकली होती. 1.5 लाखाचा पुरस्कार मिळवला होता. मोठमोठ्या संघांना पराभूत करत असताना घोडबंदर धमाका ही स्पर्धा ग्रामीण गटातून पात्र झाली होती सेमीफायनलसाठी आणि त्यानंतर ही स्पर्धा जिंकली होती. असा हा संघ इकडे आपल्याला पाहायला मिळतोय कविश 11. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर एक उभरत्या खेळाडूंचा संच स्काय रायडर भटवाडी देखील पाहायला मिळतोय. पहा मैदानात बॉल असेल आणि बॉल हरवला, गवतामध्ये सापडला नाही तर 4 धावा दिल्या जातील. 4 पेक्षा जास्त दिल्या जाणार नाहीयेत. बॉल हरवला तर 4च धावा दिल्या जातील याची नोंद दोन्ही टीमने घ्यायची आहे. आजच्या दिवसाला सुरुवात भावेश शेलारला देखील आपण इन ॲक्शनमध्ये या मॅचमध्ये पाहाल. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर राहुल चौधरी, रमेश, विकी ही जी नावं आहेत जी आता चर्चेत आलेली आहेत ती देखील आपल्याला पाहायला मिळतील. प्रोलिंग स्पोर्ट्स विपुल पंडुलकर यांचा हा चॅनल आपल्याला पाहायला मिळतोय. आणि गंगाई प्रतिष्ठानची साहेब चषक ही क्रीडा स्पर्धा आजच्या दिवसाला सुरुवात होईल. 5-5 षटकांच्या मॅचेस आहेत. पावसाळी क्रिकेटची स्पर्धा आहे. पाऊस मोठ्या प्रमाणावर येतोय आणि खऱ्या अर्थाने पावसाळी क्रिकेटची मजा पाऊस सुरू असतानाच पाहायला मिळते. आशिया खंडातील सगळ्यात मोठी वसाहत म्हणून विक्रोळी कन्नामोर नगरची ही वसाहत ओळखली जाते. त्याचबरोबर जर पाहिलं तर पावसाळी क्रिकेट आज नाही तर कित्येक वर्ष या ठिकाणी खेळलं गेलेलं आहे. अगदी दिग्गज खेळाडू देखील या परिसराने दिलेले आहेत, कित्येक वर्ष दिलेले आहेत. सध्या जर पाहिलं तर तनुष कोटियान यांच्यासारखा रणजीपट्टू IPL पट्टू या परिसराने दिला आहे. तर आपले कमलाकर सोनवणे किमी यांचा चिरंजीव देखील करण हा देखील ओमानच्या संघामध्ये दाखल झालेला आहे. आज गंगाई प्रतिष्ठानची क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय आज. त्याचबरोबर जर पाहिलं तर लांब बंड्यापासून करुणा कोटेन यांच्यापर्यंत आणि अमोल म्हात्रे यांच्यापासून वैशाल आंगणे यांच्यापर्यंत अशी खूप मोठी लिस्ट आहे या विक्रोळीच्या क्रिकेटपटूंची. आणि आज या ठिकाणी जर पाहिलं तर विक्रोळीमध्ये सुरू होतोय गंगाई प्रतिष्ठानची साहेब चषक स्पर्धा. आजचा दिवस पहिला आणि पहिल्या दिवसाचा पहिला बॉल घेऊन निमिष रेडकर येताना पाहायला मिळत आहेत. तर स्ट्राईकवर राहुल चौधरी आहेत. 5 षटकांची लढत आहे. पावसाळी क्रिकेट आहे आणि पावसाळी क्रिकेटला सुरुवात. हो, पहिला बॉल निमिषचा टप्पा पडतोय. थोडी उसळी यष्टीरक्षकांकडे जातोय. पहिला चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव ठरतोय. पावसाळी क्रिकेटची बातच न्यारी आहे. पावसाळी क्रिकेटची मजाच न्यारी आहे. पावसाच्या धारा अंगा खांद्यावर झेलत असताना चिखलामधलं, पाण्यामधलं, डबक्यामधलं, गवतामधलं क्रिकेट आपण खेळतो त्याला पावसाळी क्रिकेट म्हटलं जातं. यावेळेला बी हिट केला जातोय. राहुल इनफॉर्म बॅटर आहेत आणि त्यांच्या बॅट मधून आलेला बॉल जाईल सीमा रेषा पार. षटकार येतोय. या स्पर्धेतील पहिला षटकार राहुल चौधरी यांच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाला.
टायमिंगचं क्रिकेट आहे. इकडे ताकदीची आवश्यकता नसते, इकडे टायमिंगची आवश्यकता असते. अकूट टप्प्याचा बॉल त्याला पिक केलं आणि बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवून दिलं 6 धावांसाठी. राहुल चौधरी. कंपल्सरी चेजा नियम आहे, याची देखील आपण सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. पहिला चेंडू निर्धाव आला, दुसऱ्या चेंडूवर षटकार आलाय. काही खेळाडू स्पेशलिस्ट असतात, पावसाळ्यात कसं क्रिकेट खेळायचं त्यांना बरोबर माहिती असतं, कशा पद्धतीचं फुटवर्क करायचं पावसाळ्यामध्ये, कारण बॉल ग्रिप करायला अवघड असतं. ओला बॉल ज्यावेळेला असतो, बॅटसुद्धा ग्रिप करायला अवघड असते ज्यावेळेला ओलं वातावरण असतं, आणि तुम्हाला फुटवर्क करायला सुद्धा तेवढी संधी मिळत नाही ज्यावेळेला ओलं वातावरण असतं. यावेळेला फटका हवेत पाहिला मिळतोय. तिकडे जर पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल वळेल, 1 धाव तिकडे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते, ती म्हणजे 7 धावांवर. पहिला चेंडू डॉट आला, दुसऱ्या चेंडूवर षटकार आला, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव आली आहे. साहेब चषक ही क्रीडा स्पर्धा पाहतोय आपण. तुम्हा आम्हा सर्वांनाच ज्यांनी एक मंत्र दिला, रडायचं नाही लढायचं, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय गंगाई प्रतिष्ठानची. यावेळेला आपण पाहू शकता स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहिलं मिळेल. नो बॉल पंच या ठिकाणी घोषित करतायत. 1 धाव घेतली गेली आहे आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. नो बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय आणि धावसंख्या जर पाहिली तर यस, या ठिकाणी शंकर ढमाले साहेब नाना यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. इनिंग ब्रेकमध्ये पुढच्या इकडे फ्री हिटचा बॉल, परंतु खूप चांगल्या पद्धतीने टाकलाय. 9 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघ जर पाहिलं तर या ठिकाणी दर्जेदार क्रिकेट खेळण्यासाठी ओळखले जातात. एका बाजूला युवा खेळाडूंचा संच भावेश यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. 9 धावांवर धावसंख्या थांबली आहे. पहिली ओव्हर मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला आणखीन एक विकेट केला जातोय. हा बॉल थोडासा पुढे केला आणि त्याचाच फायदा घेत असताना सीमारेषेच्या पलीकडे पाठवला. ओव्हर पिच बॉल आणि त्याच्यावर हल्ला चढवलाय 6 धावांचा. आणि पहिल्या षटकात जर पाहिलं तर तब्बल 15 धावा कविश इलेव्हनने जमा केलेल्या आहेत. 5 षटकांची ही लढत आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू चांगले राहिले होते, परंतु एका चेंडूवर जर पाहिलं तर शेवटचा थोडासा पुढे केला. राहुल चौधरी यांनी चांगलं बॅटच्या ज्या भागाला चेंडू लागणं गरजेचं होतं त्याच भागाला लागलाय आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. 15 धावा बिनबाद पहिली ओव्हर झाल्यानंतर. विविध भागातून मात्र या ठिकाणी क्रिकेटचे चाहते देखील उपस्थित झाले. त्या सगळ्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करू. ताबी क्षेत्रात गोलंदाजी करण्यासाठी ताबीज बॉलिंगसाठी येत आहेत. पहिला बॉल जर पाहिलं तर थोडंसं वेगळं काही करण्याचा प्रयत्न होता, कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न होता ताबीजचा. धावसंख्या 16 झाली आहे. एक चांगली सुरुवात या ठिकाणी झाली आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न स्काय रायडरचा सुद्धा राहणार आहे.
ताबिश यांना आपण पाहतोय. ताबिशला SP 11 मध्ये देखील खेळताना आपण पाहिलंय. रमेश यावेळेला आणखीन एक हवाई हल्ला या ठिकाणी करताना पाहिला मिळत आहेत. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि खूप चांगला झेल त्या ठिकाणी प्रथमेश चव्हाण यांनी पकडलाय. पहिला धक्का बसतोय कविश 11 मुलुंड या टीमला. पहिला बॉल थोडासा कमी गतीने टाकला होता, हा बॉल थोडासा जास्त गतीने टाकला होता. हे पावसाळी क्रिकेट खेळण्याचं कौशल्य काहीतरी वेगळंच आहे. जगात सगळ्यात डिफिकल्ट क्रिकेट कोणतं असेल तर ते पावसाळी क्रिकेट आहे. आणि आपण मुंबईकर महाराष्ट्रातील क्रिकेटर्स एक भाग्यशाली आहेत, त्यांना हे क्रिकेट खेळण्याची संधी मिळते. ऑफ स्टंपच्या बाहेर थोडीशी उसळी होती या बॉलला आणि नवीन बॅटर तर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आकाश ज्या खेळाडूने याच मैदानात मुंबई प्रीमियर लीगमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील घेतला होता आणि मैदानाच्या आतमध्ये आकाश दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पावसाळी क्रिकेटचं एक वैशिष्ट्य आहे, नवनवीन टीम आपल्याला पावसाळी क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात आणि दरवर्षी काही नवीन संघ काही नवीन खेळाडू प्रकाश झोतात देखील येताना पाहायला मिळतात या क्रिकेटच्या माध्यमातून. पावसाळ्यात मुंबईत मोठ्या प्रमाणावर स्पर्धा आजही होत आहेत, ही महत्त्वाची बाब आहे. परंतु एक कालखंड असा होता, पावसाळी क्रिकेट म्हटलं तर फेकी बॉलिंग आणि पावसाळी क्रिकेट म्हटलं तर चिखल, जो पार्लेटियाच्या मैदानामध्ये कित्येकांनी पाहिला आहे, अनुभवला आहे, खेळला आहे. आकाश आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. सीमारेषेच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. भावेश आले अतिशय तत्परतेने. धाव संख्या जर पाहिली तर 1ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. खास गंगाई प्रतिष्ठानच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम देखील आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. यावेळेला आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. पाहूया बॉल किती लांब जाईल. जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. थोडासा धावसंख्येचा वेग मंदावत होता, त्याच वेळेला पुन्हा एक मोठा फटका आलाय आणि धावफलक जर पाहिला तर आता 6ने पुढे जात असताना पाहायला मिळेल 23 धावांवर. 23 धावा. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. ताबिश यांच्यावर देखील हल्ला चढवलाय. राहुल चौधरी की फॅक्टर राहिलेत. आतापर्यंत 3 मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आलेत. यावेळेला हा फटका फसलाय, बॉल हवेत, परंतु बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहिला मिळेल. महेश त्या ठिकाणी पोहोचतायत. धाव संख्या जर पाहिली तर 1ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 24 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. 5 षटकांची लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि पावसाळी क्रिकेटची स्पर्धा आपण आनंद घेत आहोत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल गवतामधून पाण्यामधून मार्ग काढत हा बॉल कव्हरच्या दिशेने निघालाय आणि तिकडे जर पाहिलं तर 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्या धावेसाठीचा बॅकअपच नव्हतं आणि या अशा छोट्या छोट्या चुका करून चालणार नाहीये. बॅकअप गरजेचं होतं, परंतु इकडे कारण पावसाळ्यात तुम्हाला हवा तसा थ्रो येणार नाहीये. पाण्यामध्ये चिखलामध्ये कधी कधी बॉल थबकतो आणि इकडे 2 ओव्हर झाल्यानंतर दुसरं षटक सुरू आहे. 27 धावा तब्बल झालेले आहेत. ज्या ठिकाणी 1 पाहिजे होती तिकडे 2 आणि 2 पाहिजे तिकडे 3 धावा आलेल्या आहेत. धाव संख्या 27 झाली आहे. आजचा दिवस जर पाहिला तर या क्रीडा स्पर्धेचा पहिला गंगाई प्रतिष्ठानची भव्य दिव्य साहेब चषक ही स्पर्धा आपण पाहतोय. 2 युवा खेळाडूंचे संच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. प्रोलिंग स्पोर्ट्सवर ही क्रीडा स्पर्धा आपण लाईव्ह पाहत आहे. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. ताबिश पुन्हा एकदा बॉलिंगसाठी मार्गस्थ होताना पाहायला मिळतील. योगेश दळवी शाखा समन्वयक शाखा क्रमांक 118 यांच्या वतीने आज गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम देखील होताना पाहायला मिळेल. ताबिश राहुल यांच्यासाठी हो यावेळेला बॉलला चांगली उसळी दिली. चांगला बॉल येताना पाहायला मिळाला. या षटकात जर पाहिलं तर धावा 1 विकेटही आली आणि केवळ 11 धावा आलेल्या आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा धाव फलकावर.
कविश इलेव्हन मुलुंड विरुद्ध स्काय रायडर भटवाडी घाटकोपर पहिला सामना या ठिकाणी पार पडला जातोय. दुसरा सामना ताई पॅकर्स पालघर त्यांच्या विरुद्ध सिल्वर स्टार भिवंडी. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे. त्यानंतर दुपारच्या सत्रात रायगड इलेव्हन रायगड विरुद्ध आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली. हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे त्यांच्या विरोधात रॉयल स्टर्नर मीरा रोड असे बलाढ्य संघ आज या क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेताना आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेला थोडासा दूर बॉल टाकलाय यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. आकाश जा यांच्यासाठी जर पाहिलं तर यावेळेला राऊंड द विकेट आलेले आहेत. यावेळेला उसळी घेतलेला बॉल त्याच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. कॅच पकडण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी रोहन खरातने केला. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसरीचा कॉल दिलाय. पुन्हा एकदा बॅकअप नाहीये आणि जिकडे 2 पाहिजे होत्या तिकडे 3 धावा पुन्हा एकदा येताना पाहायला मिळत आहेत. लगातार दुसऱ्यांदा असं पाहायला मिळालं. बॅकअपच नाहीये. क्रिकेट कोणतंही असू देत त्याला एक्सक्यूज नाहीये. तुम्हाला या बेसिक गोष्टी कराव्याच लागणार आहेत आणि सध्या राहुल चौधरी खूप चांगली कामगिरी करतायत. वा, यावेळेला कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला गेलाय. धाव संख्या जर पाहिली तर 1ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. मागील षटकाच्या तुलनेत हे षटक आतापर्यंत चांगलं ठेवलंय निमिष यांनी. निमिष रेडकर घाटकोपर किरोळगावचा असणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला बॉल थोडासा पुढे समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि काही काळ हवेत जरूर राहिला हा चेंडू, परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या 2ने पुढे जाते. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. 33 धावा धावफलकावर आहेत. या षटकात जर पाहिलं तर आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केलेल्या आहेत. विकेटचा शोध अजूनही असणार आहे, परंतु मुलुंडचा संघ सध्या चांगला चर्चेत आहे. माझ्यामध्ये काल सुद्धा बदलापूरला संघ खेळला. पावसाळी स्पर्धेची पहिली स्पर्धा जर पाहिलं तर पार पडताना पाहायला मिळाली. परळ या ठिकाणी रवी चंदवनकर महेश चंदवनकर यांच्या माध्यमातून दुसरी घोडबंदर धमाका झाली. तिसऱ्या स्पर्धेला जोविलला सुरुवात झाली आणि चौथी मोठी स्पर्धा साहेब चषक विक्रोळीला सुरू आहे. हो, इकडे गतीचा अंदाज नाही आला आणि डेड बॉल. चेंडूची पिचिंग जर पाहिली तर जास्त मागे आहे, त्यामुळे या ठिकाणी डेड बॉल घोषित केला जातोय. आकाश जा प्रयत्न करतायत. 5 चेंडूमध्ये 9 वर खेळतायत. राहुल चौधरी 10 चेंडूमध्ये 21 वर बॅटिंग करतायत. पावसाचा जोर मात्र पुन्हा एकदा वाढलेला आहे. हो, यावेळेला चांगली गोलंदाजी. निमेशने कमबॅक केलाय. पहिल्या षटकात जरी धावा आल्या असतील, या षटकात त्या धावसंख्येला कंट्रोल केलाय. धावसंख्या जर पाहिली तर 33 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. कविश इलेव्हन 33 धावा धावफलकावर. साहेब चषकाचं भव्य दिव्य आयोजन गंगाई प्रतिष्ठानचं. यावेळेला उसळी घेतलेला बॉल त्याच्यावर पुल केलाय आणि हा पुल सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. एक शेवटचा बॉल खराब टाकला आणि तो सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 4 धावा तिकडेही वसूल केल्या जातील. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 37 धावा, 1 विकेट माघारी परतल्यानंतर.
पावसाचा जोर मात्र वाढलेला आहे, परंतु याच मैदानात वेगवान पावसात देखील आम्ही कित्येक खेळाडूंना जबरदस्त कामगिरी करताना पाहिलेलं आहे. पावसाचा आणि हीच खासियत आहे या क्रिकेटची. पाऊस जरी जोरात येत असेल, मॅच पाहण्याचा एक वेगळाच आनंद आपल्याला पाहायला मिळत असतो. या स्पर्धेतील विजेत्याला 1,00,000चा पुरस्कार दिला जाणार आहे आणि पावसाळी क्रिकेटमधील मानाची स्पर्धा पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाईल. गोलंदाजीसाठी वैभव पाटील यांना आमंत्रित करण्यात येत आहे. रायगडच्या उरण तालुक्यातील कंठवली गावचा हा खेळाडू गोलंदाजीसाठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. वैभव गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. राहुल चौधरी आणि आकाश 13 खेळतायत, राहुल खेळतायत 21 2 षटक अजूनही बाकी आहेत. 37 धावा धाव फलकावर झालेले आहेत. ओव्हर नंबर 4 घेऊन वैभव. हो, पहिला बॉल खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी येताना पाहायला मिळालाय. थोडासा दूर टाकला होता, अँगल बनवला बॉलचा आणि यष्टीरक्षकांच्या दिशेने मात्र चेंडू जाईल तोपर्यंत एक धाव इकडे घेतली गेली. लेग बायच्या स्वरूपातील धाव कळवली जाते. हो 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 हो, आणखीन एक चांगला बॉल. यासाठी वैभव ओळखले जातात. अचूकता त्यांची खूप चांगल्या पद्धतीची आहे आणि खूप चांगला चेंडू या ठिकाणी सादर केला. 38 धावा धाव फलकावर होताना पाहायला मिळत आहेत. वैभव पाटील फ्रॉम कंठवली. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने बॉल उडवताना पाहायला मिळत आहेत. चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी खेळला जरूर आहे. एक धाव पूर्ण केली गेली आहे. थ्रो येतोय तोपर्यंत एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 3 चेंडूमध्ये केवळ आतापर्यंत जर पाहिलं तर अधिकृत 2 धावा आलेल्या आहेत, म्हणजे चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. परंतु आता राहुल चौधरी आहेत, खूप चांगली बॅटिंग करतायत. टायमिंग खूप चांगलं आहे राहुल यांचं आणि कशा पद्धतीने कामगिरी करतायत ते आपल्याला पाहायचं. 21 बॅटिंग करतायत. ओव्हर नंबर 4 सुरू आहे. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, त्याच्यावर आक्रमण जरूर केलं गेलेलं आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होईल आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या जर पाहिली तर 41 वर जाते. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ताई पॅकर्स पालघर विरुद्ध सिल्वर स्टार भिवंडी. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे, इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉसला यायचं आहे. वैभव पाटील. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. यस, आणि वैभव खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले. भलेही 4थ्या ओव्हरमध्ये आलेले आहेत. हा, निर्णय कळवा सर मैदानातला. 3ऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. मैदानातल्या अंपायरचा निर्णय कायम असेल, कारण आपल्याला तो अँगल इकडे आलेला नाहीये, त्यामुळे मैदानातील अंपायरचा मूळ निर्णय असेल तोच कायम राहील.
42 धावा धावफलकावर आपल्या पाहायला मिळत आहेत. वैभव खूप चांगली कामगिरी करतायत. चौथ्या ओव्हरमध्ये आलेत. एवढा सकाळी उरणवरून ही मॅच खेळण्यासाठी इकडे वैभव दाखल झालेत आणि त्यांनी खूप चांगली कामगिरी आतापर्यंत केली आहे. परंतु राहुल चौधरी आणि आकाश झा या दोन मुंबईच्या युवा खेळाडूंनी देखील तेवढी चांगली कामगिरी केली आतापर्यंत. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ आहे. 42 धावा धावफलकावर वैभव. आणखीन एक चांगला बॉल वैभवने या ठिकाणी केलाय. ओव्हर पिच होता. अगदी थोडासा स्टंपही बचावला गेला आणि इकडे जर पाहिलं तर धावसंख्या 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 42. मुलुंड टीमचे विकी आपण चंद्रकांत शिंदे सरांशी संपर्क करायचा आहे. चंद्रा सरांशी संपर्क करायचा आहे. मुलुंड संघाचे विकी. गंगाई प्रतिष्ठानची भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा साहेब चषक आपण पाहतोय, ज्याचा पहिला पुरस्कार आहे 1 लाख, दुसरा पुरस्कार आहे 50,000. फुलटॉसच्या बॉलवर आहे काही फुलटॉसच्या बॉलवर ही स्पर्धा खेळवली जाते. प्रो लिंक स्पोर्ट्सवर या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज आपण पाहतोय. सामनावीर म्हणून स्ट्रायकरचे टी शर्ट आपल्याला पाहायला मिळणार आहेत. स्कोरर म्हणून खास रोहित खरात येत आहेत. जोगेश्वरीचे खेळाडू. मला आठवते चंद्रा सरांनी वय वर्ष 12 ते 13 असताना या खेळाडूला कोलगेट मैदानावर प्रेझेंट केलं होतं आणि त्यानंतर जर पाहिलं तर आता प्रगल्भ झाला आहे आणि बॅटिंग बॉलिंगमध्ये खूप सारं सुधारणा देखील केली या खेळाडूने. आणि अंतिम षटक. पहिला डाव सुरू आहे. पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर स्ट्रोक खेळलाय खरा. एक धाव तिकडे मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. प्रथमेश येत आहेत. दुसरी धाव घेतली. तिसऱ्याही धावेचा कॉल दिला जातोय आणि बघता बघता जर पाहिलं तर या ठिकाणी 3 धावा पूर्ण केल्या गेल्या. एक गोष्ट पाहायला मिळते, छोट्या छोट्या चुका या ठिकाणी स्काय रायडर टीमने केलेल्या आहेत क्षेत्ररक्षणातल्या. मग ज्या धावसंख्या 3-4 वाचवता आल्या असत्या त्या, आणि स्वाभाविक आहे कोणतीही टीम असेल तर पावसाळ्यात थोड्याशा जास्त धावा जाऊ शकतील, परंतु वाचवण्यासारख्या धावा देखील या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहेत. परंतु तीच जमेची बाब ठरते. मुलुंड संघाची 45 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. कारण एका धावेचं महत्त्व तुम्हाला मॅच झाल्यावर कळतं. प्रयत्न गरजेचे आहेत. तुम्ही मैदानात उतरलात तर तुम्हाला 100% एफर्ट्स हे द्यावेच लागतील. फक्त बॅटिंग फक्त बॉलिंग करून चालणार नाही. तुम्हाला फिल्डिंग ही करावीच लागणार आहे. कपडे चिखलात भरतील हरकत नाही, परंतु तुम्हाला धावा वाचवावे लागतील. सर्फ एक्सल आहे. यस, यावेळेला आणखीन एक स्ट्रोक जरूर या ठिकाणी खेळला गेला आहे. एक धाव तिकडे घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा देखील त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला गेलाय, परंतु मागे पाठवलं. या जोडीने चांगली पार्टनरशिप केली. धावसंख्या 2ने पुढे जात असताना 47 वर पोहोचते. शेवटची ओव्हर सुरू आहे. हा, टॉससाठी विनंती असणार आहे. लवकरात लवकर या ठिकाणी टॉससाठी दाखल व्हायचं आहे. सिल्वर स्टार भिवंडी आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सिल्वर स्टारचे पवन केने या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याचबरोबरीने ताई पॅकर्स पालघर आपले देखील कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. उसळी घेतली होती बॉलने. धाव मात्र घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. प्रज्योत अंबेरे टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे.
आणि आणखीन एक ज्या ठिकाणी रनआउटची संभावना होती त्या ठिकाणी पुन्हा एकदा धाव आलेली आहे. बघता बघता धावफलक जर पाहिलं तर 48 वर जाताना पाहायला मिळेल. यावेळेला थोडासा खूप टप्प्याचा बॉल जरूर होता, हवेत जातोय, कॅच पकडण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलाय. रोहित खरात यांनी मात्र खूप चांगली कॅच त्या ठिकाणी पकडलेली आहे. ताई पॅकर्स कॅप्टन या ठिकाणी यायचंय. शुभम नाईक हे देखील उपस्थित राहत आहेत. सिल्वर स्टारचे व्यवस्थापक आपलेही स्वागत. राहुल चौधरी खूप चांगली कामगिरी आपल्या टीमसाठी केली आहे. 14 बॉलमध्ये 27 धावांची खेळी आपल्या टीमसाठी केली आणि माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. अभय ज्याला घोडबंदर धमाकामध्ये बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार मिळाला. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 48 वर ही धावसंख्या थांबलेली आहे. यावेळेला आल्या पहिलाच बॉल फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये खेळतायत. पाण्यामध्ये बॉल थांबलाय. ताबीज तिकडे येत आहेत. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आहेत आणि 2 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 50 धावा धावफलकावर पूर्ण होत आहेत. सुरुवात पहा 2 ओव्हरमध्ये 27 धावा होत्या आणि त्यानंतर धावसंख्येला निमेशने कंट्रोल केलं, धावसंख्येला वैभवने कंट्रोल केलं आणि आतापर्यंत रोहितने देखील कंट्रोल केलेलं आहे. परंतु पावसाळी क्रिकेट आहे. 50 धावांच्या मॅचेस देखील खूप चांगल्या होतात पावसाळी क्रिकेटमध्ये आणि विशेष म्हणजे या मैदानामध्ये. यावेळेला फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. एक चांगला स्ट्रोक आला खरा. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होईल आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र या ठिकाणी विकेट येताना पाहायला मिळेल आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या झाली आहे 52. विजयासाठी 53 धावांची आवश्यकता असणार आहे स्काय रायडर भटवाडी टीमला. प्रतिस्पर्धी टीम जर पाहिलं तर या ठिकाणी चांगली बॅटिंग त्यांनी केली. केवळ 2 विकेट गमावल्या गेल्या. 3 विकेट गमावल्या गेल्या आणि 52 धावा झाल्या. 53 धावांचं आव्हान समोर ठेवण्यात आलेलं आहे. पावसाळी क्रिकेट आहे, पावसाळी वातावरण आहे. यामध्ये क्रिकेट एका वेगळ्याच धाटणीचं आपल्याला पाहायला मिळतं आणि आता आपल्याला पाहायचं आहे कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. टॉससाठी या ताई पॅकर्स पालघर. पहिल्या डावाच्या हायलाइट्स आपण पाहू शकता. ही क्षणचित्र प्रोलिंग स्पोर्ट्सवर या सगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. संपूर्ण डावामध्ये पाहायला मिळाला. पहिला बॉल थोडीशी अतिरिक्त उसळी होती. त्यानंतर जर पाहिलं तर राहुल चौधरी आज खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले. टायमिंग बेमिसाल पाहायला मिळालं. काही स्ट्रोक जबरदस्त त्यांच्याकडून पाहायला मिळाले. पाऊस सुरू असताना देखील हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. गवतामधून बॉल मार्गस्थ होत असताना पाण्यामधून जात असताना एक वेगळे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे.
पावसाळी क्रिकेटमध्ये कशा प्रकारचे फटके खेळले पाहिजेत, कशा प्रकारचं फुटवर्क पाहिजे, कशा प्रकारची गोलंदाजी करायला पाहिजे, हे या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न होतोय. मुलुंड टीमचे विकी. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल त्यावेळेला 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. याच विक्रोळीचा एक युवा समालोचक अंडर आणि ओरम क्रिकेटमधील दोन्ही चांगली कामगिरी करणारा मी आमंत्रित करेल माझे मित्र सागर मोरेसर यांना. चला बॅटर पाठवायचे आहेत. धन्यवाद धन्यवाद चंदू सर. सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आमच्या महिला शिवसैनिक पण इकडे आवर्जून उपस्थित राहिल्या गेल्या. चला बॅटर पाठवायचे आहेत. त्याचबरोबर या ग्राउंडवरती दत्त क्रीडा प्रबोधिनी देखील आम्ही गेले कित्येक वर्ष बघितली. म्हणजे खो खो कबड्डी देखील या ग्राउंडवर खेळलो, क्रिकेट आणि दळवी साहेबांचं देखील तेवढंच प्रेम प्रत्येक खेळावर राहिलं आहे. आज शंकर नाना ढमाळे साहेब देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. प्रकाश पुजारी साहेब देखील एका साईडला टीम आपण पाहिलं तर स्काय रायडर भटवाडी घाटकोपर त्यांच्या विरुद्ध कविश 11 मुलुंड अशी मॅच चालू आहे. 30 बॉलमध्ये 53 रन करायचे आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठी वसाहत विक्रोळी कन्नमवार नगर. आमची विक्रोळी, सर्वांची विक्रोळी आणि लाडकी विक्रोळी, ज्या विक्रोळीचं एक हार्ट म्हणजे आमचं सर्कल आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण, अर्थातच सर्वांचं लाडकं सर्कल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. बॅटर निमिष रेडकर आणि भावेश शेलार पटवाडी घाटकोपरचे दोन धडाकेच बाद बॅटर. 30 बॉलमध्ये 53 करायचं आहे. ताई पॅकर पालघर आपण आला असाल तर आपल्या आलेल्याची नोंद करायची आहे. ताई पॅकर पालघर समोरची टीम उपस्थित आहे. पालघर आणि भिवंडी अशी यानंतर मॅच असणार आहे. स्काय रायडर घाटकोपर भटवाडी त्यांच्या विरुद्ध काविश 11 मुलुंड अशी मॅच चालू आहे. ज्या मुलुंड संघाने पण संपूर्ण रब्बर बॉलमध्ये एक ह्या हंगामात एक वेगळाच पराक्रम केला. घोडबंदर धमाका एक चांगल्या प्रकारे रंगवला आणि खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना ज्याही टीमने वाईल्ड कार्ड एंट्री घेतली आणि रब्बर बॉलमध्ये एक वेगळी छाप सोडली. 30 बॉलमध्ये 53 रन करायचे आहेत. बॉलिंगसाठी पहिली ओव्हर घेऊन विशाल पंच आमचे नक्कीच कल्याण घोरपडे सर आणि मांजरेकर सरांचा आपण पंचांच्या भूमिकेत पाहू शकतो. त्याचबरोबर करुणा कुटियन सर देखील आज आपले आहेत. ज्या ग्राउंडवरती लेदर बॉल क्रिकेटची देखील आपली एक चांगली अकॅडमी विक्रोलियन्स खूप चांगल्या प्रकारे अनेक प्लेयरला घडवत आहेत. आणि आज त्याच ग्राउंडवर आपण प्रो लिंक या यूट्यूब चॅनलवर देखील आज सर्वजण आपण पाहतो आहे. आणि नाना देखील आज मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं पण अगदी क्रिकेटवर प्रेम राहिलं आहे. स्वतः चांगलं क्रिकेट खेळलेत, अजूनही संडेला खेळतात. आणि होळी चषक खूप चांगलं त्यांचं आयोजन असतं. बॉलिंगसाठी पहिली ओव्हर घेऊन विशाल, स्ट्राईक एंडला बॅटर निमिष आणि नॉन स्ट्राईक एंडला पाहूयात भावेश. साहेब चषकाचा हा आज पहिला दिवस, पहिल्या दिवसातील पहिलीच मॅच चालू आहे. पहिल्या मॅचची दुसरी इनिंग. 53 रन करायचे आहेत. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष ग्राउंडवर असतं, कारण की अनेक खेळाडू मी बघितले की या ग्राउंडवर खेळण्यासाठी लांबचा प्रवास करून येतात, कारण की विक्रोळीच्या ह्या ग्राउंडवरती वेगळंच प्रेम आहे. स्ट्राईक एंडला निमेश, बॉलिंगसाठी विशाल. पहिला बॉल, पहिला बॉल देखील अकू टप्प्याचा बॉल आणि पंचांचा निर्णय इथे मात्र व्हाईट बॉल. व्हाईट बॉलने मात्र इकडे खातं ओपन केलं गेलंय. योगेश दळवी यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेचं आयोजन. क्रिकेट, त्यानंतर
दहीहंडीचं देखील एक मोठं आयोजन या परिसरातील दमदार आमदार सुनीलभाऊ राऊत, दत्ताजी दळवी साहेब यांच्या मार्गदर्शनाने नेहमीच पाहिलं आहे. या क्रीडा स्पर्धेला नक्कीच थोड्याच वेळात आमदार साहेबांचं देखील इकडे आगमन होणार आहे. आणि क्रिकेटवरती त्यांचं पण प्रेम राहिलं, मग ते अंडरआर्म क्रिकेट असू दे या ओरम क्रिकेट असू दे, सुनीलभाऊ राऊत यांनी नेहमीच सहकार्य केलं आहे. या बॉल देखील अकू टप्प्याचा बॉल, बट बॉल मागे निघून गेला आहे आणि आउटफील्ड थोडी मात्र तिकडे मागे स्लो आहे. फिल्डर थोडे स्कीड झाले. पावसाळी क्रिकेट हेच आहे, कोण कधी घसरेल कोण कधी स्कीड होईल याचा नेम नाही आहे. आज कवी शिलवण मुलून एकाच रंगाची सर्व टी शर्ट्स घालून इकडे दाखल झालेत. आज सर्व साहेब चषकाचे आयोजन आणि योगेश दळवी यांचे सर्व मित्रपरिवार, म्हणजे गंगाई प्रतिष्ठान नेहमीच या आयोजनाखाली असतं. आज हळूहळू त्यांचा मित्रपरिवार 2 दिवस इकडे एक वेगळीच मजा असणार आहे. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा विशालचा हा बॉल देखील कुटप्याचा बॉल होता, त्याला देखील भिरकवण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटची टॉप एज घेतली गेली आणि कॅच ड्रॉप होतीये. हेच पावसाळी क्रिकेट आहे, कॅचेस विन द मॅचेस. कीपरला मात्र इकडे ही कॅच पकडणं गरजेचं होतं, कारण की एक महत्त्वाची विकेट होती. आणि ताई पॅकर पालघर आपण यायचं पाहू शकतो. आपण ही कॅच, आमचे कॅमेरामन देखील चांगलं वर्क करतात. पावसात बॉल कधी कुठे फिरेल आणि कीपरने पण एफर्ट्स दिले, पण कॅच सुटली तिकडे. पावसामुळे बॉल कधी दिसत नाही, त्यामुळे पावसाळी क्रिकेट खूप क्रिटिकल आहे, टास्क आहे. किती पाऊस असला तरी मॅच थांबणार नाहीये. बॉलिंगसाठी विशालने पहिले 2 बॉल तर चांगले टाकलेत. पहिले 1 ओव्हर चांगली आहे तर मजा येईल. या बॉलवर देखील भावेशला पुल करण्याचा प्रयत्न करत होते आणि एक तेज थरार बॉल, गुड बॉल. विशालने चांगलं कमबॅक केलं आणि भावेशला थांबवलं. भावेश देखील लेदर बॉल क्रिकेट देखील खूप चांगलं खेळतात. अश्विन अली आमचे कॅमेरामॅन आहेत आणि राहुल, त्याचबरोबर आमची समोर ओमकार, श्रीकांत, सचिन, विपुल पांडुलकर स्वतः, सर्व टीम एक चांगली टीम घेऊन. या बॉलवर देखील एक चांगला बॉल आणि बॅटरपासून थोडा मागे टाकण्याचा प्रयत्न करत होते, बट तिकडे स्ट्राईक एंडला चान्स आहे आणि त्यावर तर 2 रन कंप्लीट केल्या गेल्यात. भावेशनी कॉल दिला, त्याला निमेशनी पण चांगली साथ दिली. अंपायर समजेपर्यंत कळवतील. 22च्या रूपामध्ये आपण पाहिलं तर या 2 धावा. पावसाळी क्रिकेटला पाऊस पाहिजे आणि आज चांगलीच पावसाने मुंबईत हजेरी लावली आहे. या ग्राउंडवरती साहेब चषकाला दरवर्षी पाऊस असतोच आणि पाऊस पाहिजेच. ह्यावेळी पावसाने थोडा उशिरा हजेरी लावली, बट सर्वांचं लक्ष पावसावर आहे. पावसाळा चालू झालं की रब्बर बॉल क्रिकेटची सर्वांना चाहूल लागते. या बॉलर वेगळ्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न करत होते. भावेशला माहिती आहे की ह्या जोरदार पावसामध्ये रन 6 बाउंड्री जाणं थोडं डिफिकल्ट आहे, बट आपल्याला इकडे आपण धावून रन्स करू शकतो आणि तेच भावेश चालू आहे. पुन्हा एकदा 22च्या रूपामध्ये रन मिळेल. सिंगल डबलची बॅटिंग चालू आहे, खूप महत्त्वाचं आहे. 1 लाखाचं प्रथम पारितोषिक, द्वितीय क्रमांक 50,000 रुपये. गंगाई प्रतिष्ठान दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 6वं वर्ष या टुर्नामेंटचं. आणि महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून खेळाडू आज इकडे 2 दिवस इकडे खेळताना पाहायला मिळतील. मोठमोठी नावं आणि विशेष करून रब्बर बॉलची ही क्रीडा स्पर्धा खेळण्याकरिता नेहमीच खेळाडू इच्छुक राहिलेत. या बॉलवर देखील एक चांगला बॉल पाहायला मिळाला विशाल यांच्या माध्यमातून. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न करत होते बॅटर निमिष, बट त्याला बॉल बीट करत कीपरच्या हातामध्ये. गुड बॉलिंग, चांगली ओव्हर टाकली विशालने. पहिली ओव्हर इकॉनॉमी टाकली आणि बॅटरला थोडं थांबवलं. 7 रन केल्यात. आता 24 बॉलमध्ये समीकरण आहे मॅच जिंकण्याकरिता 46 रनचं, म्हणजे थोडं डिफिकल्ट येईल, बट पाऊस थांबला तर थोडी अजून मजा येईल. बट पाऊस असाच चालत राहिला तर घाटकोपर टीमला थोडं डिफिकल्टीज आहेत. स्काय रायडर, भटवाडी, घाटकोपर. भावेश आणि निमिषचं तेच कॅल्क्युलेशन चालू आहे की भाऊ पाऊस आहे, त्यामुळे आपल्याला सिंगल डबल कुठेतरी चालू ठेवणं गरजेचं आहे. 12 बॉल लास्टला पण 25 पण मारू शकतो, 30 पण मारू शकतो, बट पाऊस थांबला पाहिजे. आणि हेच पावसाळी क्रिकेट आहे. टॉस जिंकून बॅटिंग घ्यायची की बॉलिंग. फुल टॉस चॅम्पियनशिप
आज आपण पाहू शकतो बॅट बॉल आज ज्यांनी आपल्याला देखील इकडे बॉल आम्हाला इकडे प्रोव्हाइड केलेत. टॅडो आपण कुठे असाल तर आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट करायचे. त्यानंतर प्रो लिंक योगेश खानवलकर आपण कुठे असाल तर प्लीज आपण लवकर या. लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि इंस्टाग्रामला पण आपल्या चॅनलला फॉलो करा. प्रो लिंक विपुल पांडुलकर. बॉलिंगसाठी कृष्णा 24 बॉलमध्ये 46 रन्स करायचे आहेत. एकाच दुसरी ओव्हर चांगली आली ना तर नक्कीच कविशिलन मुलुंड टीम पण मॅचमध्ये येऊ शकते. पण अजून एकाच दुसऱ्या बॉलरला एफर्ट्स द्यावे लागतील. टीम एफर्ट्स आहे. क्रिकेट सर्वांनी जर एकत्र चांगलं खेळला तर आपण जिंकू शकतो. आज इंडिया टीम पण फायनल खेळणार आहे साऊथ आफ्रिकासोबत आणि फायनलमध्ये टीम एफर्ट्समध्ये मुळे गेली आहे. सर्वांनी परफॉर्मन्स चांगला केला आहे. सर्व बॉलरने केला आहे, सर्व बॅटरने केला आहे, कीपरने पण चांगला रोल केला आहे. त्यामुळे इंडिया टीम आज फायनल का खेळते तर ऑल टीम एफर्ट्स 11 जणांचे खूप चांगला परफॉर्मन्स आहे. बॉलर कृष्णा या बॉलवर देखील एक वेगळ्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न करत होता. अगदी हलक्यात आणि बॅटचा फ्लो तिकडे ओपन केला आणि फिल्डर तिकडे पोहोचले होते. बट दुसऱ्या रनचा प्रयत्न केला गेला आणि दुसरी चोरटी धाव. हेच पावसाळी क्रिकेट आहे आणि हे चालाखीचं क्रिकेट आहे. भावेशने तिकडे निमिषला कॉल दिला की भाऊ बनू शकतो 1 रन अजून आणि ह्यालाच आपल्याला थेंबे थेंबे तळे साचे रन बनवायचे आहेत. रन झालेत 9. आज सोनमताई चव्हाण देखील आपल्यासोबत स्कोरिंग करतायत. महिला स्कोरर ISPL सारख्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये पण त्यांना आम्ही स्कोरिंग करताना पाहिलं आणि अनेक टेनिस बॉल क्रिकेटच्या मोठमोठ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. हा बॉल देखील बॅटरपासून लांब टाकण्याचा प्रयत्न करत होते. व्हाईट बॉल. सर्कल ग्राउंडवरती खेळण्याची एक वेगळी मजा आहे आणि आपल्या समवेत आपण पाहिलं तर महाराष्ट्र विधानसभा सदस्य त्याचबरोबर विक्रोळी विधानसभेचे दमदार आमदार सुनील भाऊ राऊत यांचं स्वागत होतं आहे. क्रिकेट आणि क्रिकेटवरती प्रेम भाऊंचं राहिलं आहे. आज आम्हाला चांगलं ग्राउंड बनवून दिलं. ग्राउंडचं नक्कीच लॉकडाऊनमध्ये खूप चांगलं डेव्हलपमेंट केली भाऊनी आणि आज भाऊ आपलं पण स्वागत आहे. अंडरआर्म क्रिकेट असू दे, ओरम क्रिकेट असू दे, भाऊंचं नेहमीच सहकार्य राहिलं आहे. मग ते कबड्डी असू दे, दहीहंडी असू दे, क्रिकेट असू दे, भाऊंचं नेहमीच सहकार्य राहिलं आहे. सुनील भाऊ राऊत यांचं स्वागत होतं आहे आणि क्रिकेटवरती खूप चांगलं प्रेम राहिलं आहे. आणि दुसऱ्या मॅचचा पण तिकडे टॉस केला जाईल. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साहेब चषक सुनील भाऊ राऊत यांचं स्वागत होतं या क्रीडा स्पर्धेमध्ये. मग ते विक्रोळी, कांजूर, भांडूप, पवई, क्रिकेट कुठेही असू दे, भाऊंचं नेहमी सहकार्य राहिलं आहे. अगदी कुठली प्रीमियर लीग असू दे, बिल्डिंगची टुर्नामेंट असू दे आणि अगदी फटाक्यांच्या जल्लोषामध्ये महाराष्ट्र विधानसभा सदस्य आणि विक्रोळी विधानसभेचे दमदार आमदार सुनील भाऊ राऊत यांचं स्वागत झालं आहे. आज मोफत आपण पाहिलं तर वया वाटपाचा देखील कार्यक्रम आहे. योगेशजी दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक असे इव्हेंट पाहिले आणि भाऊ आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या टुर्नामेंटसाठी आवर्जून उपस्थित राहिले. आपण पाहू शकतो आपल्या LED स्क्रीनवरती ज्यांनी क्रिकेटवरती नेहमीच प्रेम राहिला आणि लहान मुलांना आज वही वाटपाचा हा कार्यक्रम आपण पाहू शकतो. आणि या कार्यक्रमासाठी भाऊंनी देखील सकाळच्या सत्रामध्ये नेहमीच आम्हाला भेट दिली. त्याबद्दल भाऊ आपलं देखील आभार आहे. लहान मुलांना वही शिका, पुढे जा आणि त्यासाठी मात्र हे मोफत वया वाटपाचा आज कार्यक्रम आज सर्व गरजू विद्यार्थ्यांना, आज सर्व आमची लहान मुलं पण या ग्राउंडवर खेळलेत. पण हॅलो, गंगाई प्रतिष्ठानची ही नामवंत क्रीडा स्पर्धा सर्व विद्यार्थ्यांनाही आपण मोफत वया वाटपाचा कार्यक्रम आपण पाहू शकतो. आज सर्व आमचे विक्रोळीचे सर्व युवक लहान मुलं या ग्राउंडवर खेळले. पण त्याच ग्राउंडवर आज आपण वह्या पण सर्व लहान मुलांना इकडे देतो आहे. आपल्या परिसरातील दमदार आमदार
हॅलो, तर या ठिकाणी हॅलो, टॉस केला जातोय यानंतरच्या महत्त्वाच्या मॅचचा. आणि टॉससाठी मी विनंती करेल, आमदार साहेबांना विनंती करेल की आपल्या हातातून या टॉसचा आपण करायचं आहे. क्रिकेटवरती भाऊंचं नेहमीच प्रेम राहिलं आहे, मग ते सुप्रीमो चषकाचं अंडरआर्मचं आयोजन असू दे, अन्यथा कुठलंही आयोजन असू दे, हॅलो, भाऊंचं नेहमीच प्रेम राहिलं आहे. तर महत्त्वाच्या मॅचचा टॉस केला जातोय. ताई पॅकर्स पालघर आणि त्यांच्या विरोधात सिल्वर स्टार भिवंडी आणि पालघर या दोन बलाढ्य संघांमध्ये टॉस केला जातोय. आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार साहेब सुनीलजी राऊत साहेब यांच्या शुभ हस्ते, त्याचबरोबर मुंबईचे माजी महापौर दत्ताजी दळवी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या साहेब चषकाचा टॉस केला जातोय. तर या ठिकाणी टॉस जिंकलाय तो या ठिकाणी पालघर टीमने. तर एक विशेष सन्मान केला जातोय ज्यांच्या कार्यकुशलता आपण पाहिली सातत्याने या विक्रोळी विधानसभेमध्ये, ज्यांचा कामाचा आलेख उंचावताना आपल्याला पाहायला मिळाला, ते सुनीलजी राऊत साहेब यांचा या ठिकाणी विशेष सन्मान केला जातोय. मुंबईचे माजी महापौर, त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व दत्ताजी दळवी साहेब. गंगाई प्रतिष्ठान क्रिकेटवर सर्वात जास्त प्रेम मला वाटतं मुंबईत सगळ्यात जास्त अंडाराम आणि ओरमच्या स्पर्धा या विक्रोळी विधानसभेमध्ये होत असतील आणि भाऊ तुमचा वाटा मोलाचा आहे. अगदी मुंबई प्रीमियर लीग देखील आणि याच कन्नमोर नगरमध्ये त्या खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. गेली कित्येक वर्ष योगेश दळवी हे देखील खूप चांगली पावसाळी स्पर्धा आयोजित करत असतात आणि आज साहेब आपल्या येण्याने या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढलेली आहे. आणि आज सध्याच्या घडीला जर पाहिलं तर एक मोठी क्रीडा स्पर्धा, तर या स्पर्धेला दोन शब्द शुभेच्छा देण्याची विनंती असेल. महाराष्ट्र राज्य विधानसभा सदस्य आपल्या सगळ्यांचे लाडके दमदार आमदार सुनील राऊत साहेब या स्पर्धेला शुभेच्छा देतील. पावसाळी आणि विशेष म्हणजे वेगळी स्पर्धेचं आयोजन दरवर्षी आमचा योगेश दळवी करत असतो. मी आजच पाहिलं, मी याला आता कोणाला म्हणालो की इथे हातपाय तुटण्याचेच पण ह्याच्यातसुद्धा वेगळी मजा आहे. पावसात खेळण्यासुद्धा एक वेगळी मजा आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. लहान मुलांना वयांचं वाटप केलं जेणेकरून शिवसेना आमच्या विक्रोळीमध्ये कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने शिवसेना नाव, उद्धव बाळासाहेब ठाकरे नाव हे कुठेतरी सतत लोकांच्या मनात दिसलं पाहिजे अशा दृष्टीने आपण सगळे काम करत असतो. म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. एक आगळी वेगळी क्रीडा स्पर्धा, पावसाळी क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. साहेब चषक आणि एक महत्त्वाचा सामना देखील या ठिकाणी सुरू आहे. जाऊयात पुन्हा एकदा सागर यांच्याकडे. हॅलो. आणि आमदार साहेबांचं येणं घाटकोपर टीमला मला असं वाटतं लकी ठरलं. रन्स पण बनतात आणि पार्टनरशिप पण चांगली बनली आहे. रन्स पाहिलं तर 25 आणि 25 रन झाले धावफलकावरती. भावेश आणि त्या सोबतीला निमेशने एक चांगली कामगिरी केली. भावेशच्या बॅटमधून एक आपण चांगला फटका पाहिला गेला आणि आज खूप चांगल्या मॅचेस, आज सर्व मॅचेस रंगताना पाहायला मिळतील. हलकंसं पाऊस पण थांबला आहे, त्यामुळे पेशन्स लेवल खूप महत्त्वाची राहिली गेली घाटकोपर टीमला. कारण की पाऊस चालू असताना कुठल्याही प्रकारे मोठा स्ट्रोकचा त्याने चान्स घेतला नाही. सिंगल डबल रन चालू ठेवले आणि आता पाऊस थोडासा थांबला आहे, त्यामुळे इकडे रन्स होण्याची शक्यता आहे. स्ट्राईक एंडला बॅटर भावेश. या बॉलवर देखील एक चांगला बॉल कट केला गेला. बॉल बाहेरच्या दिशेला बॉल थोडासा फिरताना पाहिला गेला आणि मागे कीपरच्या हातामध्ये बॉल थांबला. गुड बॉल. विशालने पहिली ओव्हर पण सेफ टाकली होती आणि ह्याही ओव्हरमध्ये विशाल एक चांगली ओव्हर टाकतोय आपल्या टीमसाठी. बिग फाईट पहिलीच मॅच एक चांगल्या प्रकारे रंगताना पाहायला मिळते. या बॉलवर देखील एक चांगला बॉल जज केला, तिकडे व्हाईट बॉल. निमिष आणि भावेशने एक चांगलं स्ट्रॅटेजी ठेवली की आपण अगदी धीम्या गतीने मॅच चालू ठेवूया. आणि दोन्ही टीम यंग आहेत, युवा खेळाडूंची मांदियाळी आज या दोन्ही टीममध्ये. मुंबईतील सर्व यंग स्टार्स आज खेळतात या मॅचमध्ये आणि
खूप चांगल्या मॅचेस आज दिवसभरामध्ये पाहायला मिळतील. 1 लाखाचं प्रथम पारितोषिक, द्वितीय क्रमांक 50,000 रुपये चा मानकरी कोण ठरणार. या बॉलवर देखील आपण पाहिलं उचली घेणारा बॉल पाहिला गेला आणि पंचांनी ते दंडित केला गेला. व्हाईट बॉल. कल्याणी घोरपडे सरांनी आपण पाहू शकतो. पंच त्यानंतर मांजरेकर सर. खूप चांगल्या लेवलचं क्रिकेट दोन्ही अंपायर तिन्ही अंपायर सामशे खेळलेत. करुणा कवटियान सरांना देखील आपण पाहू शकतो या विक्रोळीचे. आणि 27 रन झाली धावफलकावरती. 27. बॉलर विशाल या बॉलवर देखील उडवलाय आणि एक ट्रेडमार्क स्ट्रोक 22च्या बॅटमधून 6 रनसाठी. परफेक्ट टायमिंग वरती आपण पाहिलं तर बॅटचा फ्लो पण पाहिला गेला आणि सुरेश रैना स्टाईलने बॅटर भावेश शेलारच्या बॅटमधून 6 रन. पाहू शकतो रिप्लेच्या माध्यमातून अगदी लेफ्टी आहेत आणि लेफ्टीची बॅटिंग एक वेगळीच बघण्यासाठी मजा राहिली आहे. आणि भावेशने प्रत्येक बॉलवर एकदम चांगला फटका पाहिला गेला. स्वतः चांगलं लेदर बॉल क्रिकेट पण शिकवतात आणि आज लेदर बॉल क्रिकेट खूप चांगलं खेळले आहेत. आणि रब्बर बॉलमध्ये भावेशची बॅटिंग नेहमीच पाहण्यासारखी राहिली आहे. आणि रन्स झाले 33. अजूनही 15 बॉलमध्ये 20 रनची गरज आहे. मुलुंड विरुद्ध घाटकोपर. स्काय रायडर घाटकोपर भटवाडी त्यांच्या विरुद्ध काविश 11 मुलुंड. निमिष आणि भावेश ही जोडी मात्र सेन्सिबल. या बॉलवर देखील अगदी हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पेशन्स लेवल खूप महत्वाचं आहे आणि दोघांनी तेच दाखवलं. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर इकडे अपील केली गेली आहे आणि बॅटर आउट. रनआउटच्या रूपामध्ये भावेशने थोडी घाई केली. घाई नव्हती आणि स्वतः डोक्याला हात लावतोय भाऊ चुकी झाली. 1 रनावर शांत व्हायला पाहिजे होतं बट दुसऱ्या रनचा तिकडे चान्स घेतला आणि बॅटरला बाहेर जावं लागेल. पण भावेशने त्याचं काम केलंय. चांगली बॅटिंग करत असताना एक चांगला स्कोर उभा केला. वेल बॅटिंग भावेश. चांगली स्टार्ट करून दिली आपल्या टीमला. प्रभात मित्रमंडळाचा प्रभात कट्टा. आज सर्व आमचे वयस्कर नागरिक इकडे सकाळी आम्ही बघितलं सर्कल कधी गर्दी असते. ही सर्कलची आमची खासियत आहे. स्ट्राईक एंडला कीपरने तिकडे चांगला थ्रो दिला गेला आणि त्याला कव्हर पण चांगलं केलं विशालने. आणि बॅटर भावेशला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. स्काय रायडर भटवाडी घाटकोपर टीम इकडे चांगल्या प्रकारे कामगिरी करते. स्कोर जर पाहिलं तर आतापर्यंत 34 34 रन झाले धावफलकावरती. इकडूनही मॅच फिरेल का. एकाच दुसऱ्या बॉलरने सेफ फोर टाकली तर मॅच बनू शकते बट क्रिकेटमध्ये कोण कधी जिंकेल याचा नेम नाही आहे. वर्ल्ड कप पण सर्वांनी पाहिला. US ने भल्या टीमला धक्का दिला. अफगाणिस्तानने पण एक इतिहास रचला. आज इंडिया साऊथ आफ्रिका पण आहे. तिकडे पण संपूर्ण जगाचं लक्ष आहे. न्यू बॅटर स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर झेद येतात. विक्रोळी टागोरनगरचे खेळाडू आहेत आणि खूप चांगलं क्रिकेट टागोरनगर परिसरातून पण खेळत असताना त्याला आपण पाहिलं गेलं झैद. या बॉलवर देखील एक वेगळ्या अंदाजामध्ये फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. बॉल ट्रॅव्हल होईल तिकडे बट बॉल थांबेल. त्या गवतात बॉल शोधणं पण टास्क आहे आणि सैयदने चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. तदनंतर आपण पाहिलं तर रन कंप्लीट केले आहेत 2. अनेक टीम आमच्या या सर्कलमधून पाहिल्या गेल्या. मग विक्रोलियन्स असेल, अष्टविनायक असेल, सुपर रेंजर्स असेल, वी किंग्स असेल, अशा अनेक खेळाडू या सर्कलने घडवले. मग ते टेनिस बॉल क्रिकेट असू दे, रबर बॉल क्रिकेट असू दे, लेदर बॉल क्रिकेट असू दे. 12 बॉलमध्ये 17 करायच्यात. ही ओव्हर जर सेफ आली, लास्टला 6 बॉल 9, 6 बॉल 10 वगैरे मॅच आली तर बघायला मजा येईल. बट बॉलरला एकाला कष्ट करावे लागतील. 12 बॉल 17 आहे
आणि कुठल्या टीमला खतरा आहे. रबर बॉलची मॅच कधी फिरेल, मग टेनिस क्रिकेटमध्ये कोणी कधी जिंकेल. राहुल चौधरीला पहिल्या इनिंगमध्ये चांगली बॅटिंग करताना पाहिलं गेलं. झैद आणि त्या सोबतीला निमिष आहेत. साहेब चषकाचं हे आपण पाहिलं तर बॅनर पावसाळी क्रिकेट 30 व 29 जून कन्नमवार नगर 1 लाखाचं प्रथम पारितोषिक, द्वितीय क्रमांक 50,000 रुपये. प्रमुख मार्गदर्शक खासदार संजय भाऊ पाटील, त्यानंतर आमदार सुनील भाऊ राऊत आणि शिवसेना उपनेते माजी महापौर मुंबई दत्ताजी दळवी साहेब, योगेशजी दळवी, शाखा समन्वयक 118. एक पहिला दिवस. बारा बॉलमध्ये अमरीश बॉलिंगसाठी लेफ्ट आर्म. पहिलाच बॉल आपण पाहिला तर उसळी घेणारा बट पंचांनी दंडित केला गेला. व्हाईट बॉल आणि अमरीश देखील एक चांगल्या लेवलचं क्रिकेट खेळलेत, त्याच्याकडे पण अनुभव आहे. बट अमरीशने जर ही ओव्हर आपल्या टीमला सेफ टाकली ना तर नक्कीच मॅचमध्ये घेऊन येईल. एक सेफ ओव्हर येणं गरजेचं आहे. बट निमिषला पण माहिती आहे की ही मॅच हलक्यात घेऊन चालणार नाहीये, इकडे आपल्याला कष्ट द्यावे लागतील. या बॉलवर देखील एक चांगला अफलातून स्ट्रोक पाहायला गेला मिनिशच्या बॅटमधून. दर्जेदार 6 रनसाठी परफेक्ट टायमिंग, शॉट ऑफ द मॅच. निमिष रेडकर कुछ तो कर. रेडकरने एक चांगला फटका पॉइंटला अफलातून. निमिषला पण हा स्ट्रोक आवडला असेल की भाऊ रब्बर बॉलमध्ये मी आज असा स्ट्रोक खेळलो आणि त्याच्या अनेक स्ट्रोकमधला हा स्ट्रोक त्याचा पण एक इम्पॉर्टंट असणार आहे. वेल स्ट्रोक निमिष. सर्वांना प्रेमात पाडला या स्ट्रोकने आणि निमिष पण अगदी खुश झाला. जेव्हा आपल्याकडून चांगली कामगिरी होते तेव्हा आपल्याला एक चांगलं खुश होतो आपण, भाऊ एक चांगला स्ट्रोक आपण खेळलो. 43 रन झालेत. या बॉलवर देखील पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला कव्हरच्या दिशेला आणि तिकडे आपण पाहिलं तर 2 रन इझिली कंप्लीट केले जात आहेत. 2 रनच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल पुन्हा एकदा. 45 रन झालेत. आज सर्व आमचे विक्रोळीतील देखील कन्नमवार नगर 1, कन्नमवार नगर 2, आमचं रवींद्र म्हात्रे मैदान पण आहे, तिकडचे पण अनेक खेळाडू, सर्कलचे खेळाडू सर्व आज गर्दी करतील की आमच्या सर्कलमध्ये एक मोठं आयोजन साहेब चषकाचं, गंगाई प्रतिष्ठान आणि नामवंत खेळाडू आज संपूर्ण महाराष्ट्रातील इकडे येताना पाहायला मिळतील. अमरीश या बॉलवर देखील पुल करण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा अमरीशचा एक चांगला स्ट्रोक आणि नो मॅन स्टँडमध्ये बॉल पडतोय. जिकडे सुका आहे तिकडे बॉल ट्रॅव्हल झाला की समजा बाउंड्री आहे आणि 4 रन. आउटफील्ड कुठे फास्ट आहे कुठे स्लो आहे ते आता बॅटरचं लक आहे की आपला बॉल कुठे पडतोय. फास्टच्या इकडे पडला तर बॉल निघून जाणार आणि अमरीशच्या या बॉलवर निमिष पण चांगले सेट झालेत. बॉडी पण डोले शोले. निमिषने अगदी त्याचा फायदा उचलला. रब्बर बॉलला तुम्हाला टायमिंग पाहिजे आणि ते टायमिंग निमिषने केलं. इकडे एक पॉइंटला 6, यानंतर एक चांगला पुल. अमरीश पुन्हा एकदा या बॉलवर देखील अकूट टप्प्याचा बॉल बट तिकडे मिस टाइम स्ट्रोक पाहिला गेला बट बॉल ट्रॅव्हल होईल आणि बॉल निघून जाईल. बट तिकडे बॉल थोडा हलका लेवलला थांबला. तिकडे पाणी आहे आणि रन झालेत आतापर्यंत 51 रन झालेत आणि स्काय रायडर भटवाडी घाटकोपर टीमने एक चांगलं कमबॅक केलं या मॅचमध्ये. पाऊस चालू असताना भावेश आणि निमेशची सेन्सिबल बॅटिंग, म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी चान्स घेतला नाही आणि चांगली इनिंग खेळले. या बॉलवरती देखील आपण पाहिलं तर बॉल थोडा बाहेरच्या दिशेला कट करताना पाहिला गेला बट तिकडे डॉट बॉल आणि समीकरण आहे आता 7 बॉलमध्ये 2 रनची गरज आहे.
सर्कल ग्राउंड, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण, सर्वांचं लाडकं सर्कल. बॉलिंगसाठी अमरीश. या बॉलवर देखील बॅटरला बीट केलं गेलं आणि कॉल दिला तिकडे सेदने, बट नॉन स्ट्राईक एंडला. आणि हे 2 रन मात्र इकडे मोये 2 रन झालेत तिकडे आणि मॅच जिंकली आहे स्काय रायडर भटवाडी घाटकोपर. अभिनंदन. खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना आपण पाहिलं तर स्काय रायडर घाटकोपर भटवाडी टीमने इकडे केला आणि चांगली कामगिरी करत असताना पहिल्या मॅचवरती नाव कोरलं गेलं. निमिषची आपलातून बॅटिंग, भावेची एक चांगला स्टार्ट आणि त्याच्या जोरावर स्काय रायडर भटवाडी घाटकोपर टीमने एक पहिला विजय मिळवला आहे. हार्ड लक टीम काविश 11 मुलुंड आपण पण चांगली फाईट गेली. पहिली मॅच नावावर करत असताना स्काय रायडर पटवाडी घाटकोपर टीमने नावावर केली आहे. दुसरी मॅच यानंतर देखील आपल्याला पाहायला मिळेल ताई पॅकर पालघर आणि त्यांच्या विरुद्ध सिल्वर स्टार भिवंडी. ही पण एक चांगली बॅटर असणार आहे. मग दोन्ही टीम फाईट आहेत.